नमस्कार, विकेश गाडी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण निघालो आहोत देवगड तालुक्यामधील खवळे गणपती. हा एक प्रसिद्ध गणपती आहे. खवळे गणपती 21 दिवसाचा गणपती आहे. तो पाहण्यासाठी आज आपण निघालो आहोत. या गणपतीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. चला तर पाहूया खवळे गणपती. वाडातरवरती पोचलो आहोत. पाठीमागे माझ्या व्ह्यू बघा. पाठीमागे दिसतोय ते हनुमान मंदिर वाडातर. दिसतो का तुम्हाला? देवगडवरून तारामुंबरी येथे खवळे गणपतीच्या इथे जवळ पोचलो आहोत. हे बघा माझ्या पाठीमागे, तिथे आपल्याला जायचं आहे. चला तर जाऊ खवळे गणपती पाहायला.
आपल्याला खवळे काका गणपतीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. सूर्यकांत खवळे असं त्यांचं नाव आहे. ते आता आपल्याला थोडी माहिती देतील. चालेल. आपल्यासमोर जो गणपती आहे खवळे महागणपती, याचं यावर्षी 319 वर्ष आहे. या गणपतीचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी कोकणामध्ये उतरले त्यांच्यावर अनेक सरदार उतरले होते. आमचा पूर्वज जो होता या गणपतीचा मूळ हे तो पण त्यांच्यावर कोकणामध्ये उतरला होता. मालवणला सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचं काम चालू झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावरती गेले. यावेळी त्यांनी अनेक सरदार या ठिकाणी ठेवले होते. आमचा पूर्वजही त्यापैकीच एक होता. तो मालवण माळली या ठिकाणी जे नारायणाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पूजा करायचा, सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचा आणि तसंच देवगड मैदानामध्ये जी आंग्र्यांची गलबत असायची त्या गलबताचं रक्षण करण्यासाठी किंवा बघण्यासाठी या ठिकाणी यायचा. असा नित्यनियम चालू होता. त्याचा मुलगा नंतर भिसाजी तो या ठिकाणी देवगडमध्ये वास्तव्य त्याने चालू केलं. त्याला मूल होत नव्हतं म्हणून हा जो गणपती आहे तो नारायणाचं मंदिर आहे मांडलीमध्ये त्या ठिकाणी याची गणपती छोटी मेटलची मूर्ती आहे सेम टू सेम. तो त्याच्या स्वप्नात आला. त्याने त्याला दृष्टांत दिला, तू माझा उत्सव कर मोठा, तुझं इच्छा पूर्ण होईल. त्याप्रमाणे त्याला पुत्ररत्न झालं. त्याने गणपतीचा प्रसाद म्हणून त्याचं नाव गणोजी ठेवलं. हा गणोजी विजयदुर्ग किल्ल्याचा प्रमुखापैकी एक सरदार होता. सरखेल कान्होजी आंग्रेंचे नातू तुळोजी आंग्रे यांची त्यावेळी विजयदुर्ग किल्ल्यावरती सत्ता होती. त्यांच्यासोबतच हा गणोजी असायचा. 1756ला नानासाहेब पेशवे असताना नानासाहेब पेशव्यांना खटकायला लागलं की कान्होजी आंग्रे किंवा ह्यांचा जो आंग्रेंचा आरमार आहे ते एक दिवस आपल्याला संपवेल आणि म्हणून त्याने गव्हर्नर वॉटसनबरोबर संधान साधून त्यांना असं सांगितलं की तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावरती समुद्रमार्गे हल्ला करा, आम्ही जमिनीवरून हल्ला करू. ज्यावेळी तुळोजी आंग्रेंना हे कळलं त्यावेळी तुळोजी आंग्रेंनी नानासाहेब पेशवेबरोबर तह केला. पण इंग्रजांना ही खबर लागताच इंग्रजांनी 16 फेब्रुवारी 1756ला विजयदुर्ग किल्ल्यावरती हल्ला केला. या हल्ल्यात जवळजवळ 10 दिवस यांची लढाई चालू होती आणि एक तोफेचा गोळा त्यांच्या दारूखान्यावर पडल्यामुळे विजयदुर्ग किल्ला जळून खाक झाला. त्यावेळी हे सर्व पकडले गेले. हा गणोजी जो आमचा पूर्वज होता तो पण पकडला गेला. इंग्रजांचं त्यावेळी खारेपाटण या ठिकाणी कोर्ट होतं. त्या कोर्टामध्ये खटला चालून त्याला आजीवन कारावासाची शिक्षा झाली. त्याला नंतर जंजिराचा जो त्यावेळेचा सिद्धी होता त्या सिद्धीने 12 वर्षानंतर त्याला सोडवल्यानंतर तो या ठिकाणी परत कार्यरत झाला. त्याला त्यानंतर 4 मुलगे झाले. त्या मुलांचीच जी उत्पत्ती किंवा पुढे चालत राहिली. त्याप्रमाणे मी आज 9व्या पिढीचा त्यांच्यापासून 9व्या पिढीचा आहे. 9, 10 आणि 11 या 3 पिढ्या आता या घरामध्ये कार्यरत आहे आणि हा गणपती सतत चालू आहे. त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्याची आठवण म्हणून जेव्हा मृत्यू झाल्यानंतर आमच्या शेतामध्ये त्याची समाधी बांधली. त्या समाधीवर आजही आम्ही दिवा व अगरबत्ती लावतो. ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती साध्या मातीपासून केला जातो. साधी शेतातली माती असते ती आणून या ठिकाणी एका घणाने चेचून त्याचे गोळे करून त्यापासून हा गणपती ह्या घरातीलच पुरुष करतात. हा गणपती जवळजवळ 1.5 टन मातीपासून बनविला जातो. हा साध्या मातीपासून असल्यामुळे व हाताने बनवत असल्यामुळे वजनदार असतो. हा उचलण्यासाठी 20 ते 25 माणसं लागतात. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही गणपती बसवतो त्यावेळी सफेद कलर लावलेला असतो. त्यावेळी उंदीर लावत नाही. दुसऱ्या दिवशी उंदीरकी असते त्या दिवशी उंदीर लावल्यानंतर ह्या गणपतीचं रंगकाम चालू होतं. आज जी मूर्ती तुमच्या समोर आहे ती 5व्या दिवसाची मूर्ती आहे. त्यानंतर सतत रंगकाम चालू असतं. 20व्या दिवशी ह्या गणोजीची आठवण म्हणून गणोजीचे जे 4 मुलगे होते त्या मुलांची ह्या देवघरात त्यांच्या 4 पगड्या ठेवून पूजा केली जाते. त्याला जैन पूजा बोलतात. ती पूजा झाल्यानंतर या ठिकाणी परंपरागत जे चाललेले आरती किंवा इतर जे चाललेलं आहे तसंच चालवलं जातं. या ठिकाणी एका पुरुषाला साडी नेसून तमाशा टाईप रात्रभर त्याला नाचवलं जातं व सकाळी या ठिकाणी जसे देव पुजवले जातात तशी वारी येऊन या ठिकाणी नवस बोलले जातात. हा गणपती विशेषतः मूल होत नसेल किंवा लग्न होत नसेल तर त्या नवसाला पावतो असं याची ख्याती आहे.
त्यानंतर या ठिकाणी 21व्या दिवशी सकाळी जे 11 पिढ्या आहेत त्या 11 पिढ्यामध्ये मृत झालेले आहेत त्यांचं गणपतीच्या बाजूला पिंडदान होतं. गणपतीच्या बाजूला पिंडदान होणारा जगातला एकच गणपती आहे. ते पिंडदान झाल्यानंतर या गणपतीच्या चेहऱ्यावरती पिवळ्या रंगाचे ठिपके दिले जातात. ते ठिपके दिल्यानंतर त्याचं रूप अजून वेगळं होतं, अजून तो उग्र दिसतो. असा पहिला सफेद, नंतर रंगवलेला व नंतर पिवळ्या ठिपकेचा असा 21 दिवसात 3 रूपात दिसणारा हा जगातला एकमेव गणपती आहे. आणि म्हणूनच लिम्का बुकने ह्याला मान्यता दिली की हा भारतातला किंवा जगातला अशा प्रकारचा एकमेव गणपती आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.